कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मंडप उभारणी वेगाने। प्रथमच विना खांबाचा मंडप। 6 डिसेंबर पासून सुरू होणार कृषी मेळावा। शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर रोजी सुरू होत आहे। कृषी प्रदर्शनाचे यंदा 19वे वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळावा 6 डिसेंबर पासून सर्वांना अनुभवता येणार आहे। प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू असून प्रथमच विना खांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे। मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। शासन कृषी विभागाच्या सर्वतोपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार असून कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभत आहे। जनावरांच्या बाजार तळावर प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जात असून 5 विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे। यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जात आहे। हा मंडप पिअरलेस डोम मध्ये वॉटरप्रूफ असणार आहे। त्यामध्ये 400 स्टॉल, पशुपक्ष्यांचे स्वतंत्र दालन, आरोग्य विभाग व नवनवीन तंत्रज्ञान दाखवणारे स्टॉल असतील। संपूर्ण मंडपात हवा खेळती राहणार असून शेतकऱ्यांना समोर ठेवून प्रदर्शन भरवले जाणार आहेत। पहिल्या 3 ते 4 विभागात मंडपात शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान, अवजारे यामध्ये बदलत्या बाबींचा आढावा घेणारे स्टॉल असतील। त्याचबरोबर खते, बी बियाणे, कृषी निविष्ठा आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल आहेत। तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे, यंत्रे याची माहिती देणारे स्टॉल यावेळी पाहायला मिळणार आहेत। याचबरोबर तांदूळ महोत्सव, जनावरांचे प्रदर्शन, अमेझॉन पार्क तसेच महिला बचत गटांचे स्टॉल सहभागी आहेत। प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे 400 स्टॉलनी सहभाग नोंदवला आहे। हे सर्व स्टॉल बुक झाले असून यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होऊनही सर्व पातळीवर प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। डायमॅनिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचा मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। या कामी सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, संभाजी चव्हाण, विजयकुमार कदम, सतीश इंगवले, जयंतीलाल पटेल, सर्जेराव गुरु, गणपत पाटील, श्रीमती इंदिरा जाधव, सौ रेखा पवार, जगदीश जगताप, दयानंद पाटील, मानसिंगराव जगदाळे, सोमनाथ जाधव, उद्धव फाळके, प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, सर्व कर्मचारी, शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी या कामी परिश्रम घेत आहेत। संतोष कदम, एसके क्राईम न्यूज, कराड। नमस्कार, मी राजेंद्र येळकर, डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट प्रो। मी तुम्हाला सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की येत्या 6 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये यशवंतराव कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। त्याच निमित्ताने या प्रदर्शनामधले जे मंडप उभारण्याचं काम आहे ते अंतिम टप्प्याला पूर्णपणे येऊन टेकलेलं आहे। त्याचप्रमाणे मंडपाची माहिती या स्वरूपामध्ये आहे की प्रदर्शनामध्ये ए डोम जो आहे तो पूर्ण कृषी विभाग कार्यासाठी उपस्थित असेल। त्याच्यानंतर जो बी डोम असेल त्याच्यामध्ये आपले खतं, बी बियाणे या संदर्भात तो बी डोम असेल। त्याच्यानंतर जो सी डोम असेल तो ऑटोमोबाईल्स आणि या गोष्टीसाठी तो सी डोम असेल। त्याच्यानंतर जो डी डोम असेल तो डी डोम असेल होम अप्लायन्सेस व या गोष्टीसाठी असेल। त्याच्यानंतर जो सी डोम येईल तो कंझ्युमर स्टॉलसाठी येईल। त्याच्यानंतर आपण पशुसंवर्धन विभागाला प्राधान्य केलेलं आहे तिथे। त्याच्यानंतर फूड सेक्शन आहे, त्याच्यानंतर अमेझॉन पार्क आहे, महिला बचत गट आहे, त्याच्यानंतर कडधान्य महोत्सव आहे। अशा प्रकारे सर्व प्रदर्शनाचं जे काम आहे ते आत्ता सध्या पूर्णपणे संपत आलेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आणि या मंडपाचं खास आकर्षण म्हणजे बिनखांबी मंडप या प्रदर्शनामध्ये आपण आयोजन केलेलं आहे। आणि मंडपाचं आता सध्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे काम संपलेलं आहे। तर येत्या 6 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वांनी या प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार।